खुलासा नेमका काय आहे? साधारणतः मला वाटतं की गेल्या 3 ते 4 महिन्यापासून आम्हाला साधारणतः आपल्या देशामध्ये एक मोठी जी घटना झालेली होती. त्याच्या अनुषंगानं आपल्या जिल्ह्यामध्ये काही व्यक्ती होत्या. त्यांच्यामार्फून काहीतरी चुकीची माहिती माझ्याबद्दल पसरवली जात होती. परंतु ती बऱ्याच वेळा सट्टल लेव्हलला होती आणि त्याच्यामध्ये मग मी त्या खुलासा देणं वगैरे उचित समजलं. परंतु मला आता आज काही समाज माध्यमावर त्यांनी स्पेसिफिकली तक्रार केलेली आहे. एक माहिती कार्यकर्ते आहेत, तर त्यांनी काहीतरी असं आमच्याकडे माहिती आली की त्यांनी कुठल्या UPSC किंवा कुठल्या तरी आपल्या बोर्डाला त्यांनी कंप्लेंट केलेली आहे. त्याच्यामध्ये मी सर्वप्रथम याच्या बाबतीत जी माहिती देऊ इच्छितो ती अशी आहे की त्या बातमीत असं लिहिलेलं आहे की माझे आई वडील दोन्ही नोकरी करत होते. तर मी आपल्या माध्यमातून सर्वांना हे क्लॅरिटी देऊ इच्छितो की माझ्या आईनं आयुष्यात कधीच नोकरी केलेली नाही आणि ती गृहिणी होती. ही पहिली चुकीची बातमी. त्यानंतर दुसरी बातमी अशी की त्यांनी असं सांगितले आम्ही UPSC जवळजवळ मी 2008-9 पासून देतो. जवळजवळ 5 अटेम्प्ट दिले. त्यापैकी पहिले 4 अटेम्प्ट ओपनमधून दिले. कारण ते दिले त्यावेळेसच मी 4-4.5 आणि 6 लाखाचं काहीतरी इन्कम लिमिट होतं. आणि त्यावेळेस थोडेसे माझ्या वडिलांचं इन्कम त्यावेळेस जास्त होतं. त्यामुळे पहिले 4 अटेम्प्ट ओपनमधून दिले. त्यानंतर साधारणतः आर्थिक वर्ष 2012-13 मध्ये माझे वडील रिटायर झाले आणि मी सिलेक्शन झालेलं आहे 2015 साली. त्यानंतर पुढची जी 2 आर्थिक वर्ष आहेत त्याच्या माझ्या रिटायर झाल्यानंतर इन्कम जवळजवळ 50% कमी होतं. त्याच्यामुळं जे काही लिमिट होतं 4.5 का 6 लाखाचं त्यापेक्षा बरंच इन्कम कमी आलं. मग जे काही ॲक्च्युअल इन्कम होतं ते आम्ही आमचे जे अथॉरिटी असेल जे क्रमांक इश्यू करते ती आणि UPSC हे संपूर्ण माहिती संपूर्ण इन्कम वेळोवेळी UPSCला सादर केलेलं आहे. आणि ज्याला कोणाला शंका असेल ते नक्कीच तक्रार करू शकतात, त्यात काहीच अडचण नाही. आणि माझा गेल्या 15 वर्षातला जी प्रशासकीय कारकीर्द आहे ती कोणीही चोखळून पाहावी. आणि मी स्वतः असा क्लेम करतो की आपण ह्या आज तागायत कुठल्याही आम्ही 4 घेतले नाहीत किंवा दिलेले नाहीत. आणि कुठलीही जी माहिती, कारण जो माणूस 5 अटेम्प्ट देतो ज्यांना, आणि शेवटी कसं असतंय की दुसऱ्यावर आरोप करणं सोपं असतं. तुमच्याकडे काय तथ्य आहे, मी त्यांना असं विचारू इच्छितो की तुमच्याकडे काय तथ्य असेल ते तथ्य घेऊन तुम्ही त्या अथॉरिटीकडे जा आणि ही संपूर्ण माहिती योग्य त्या फॉर्मॅटमध्ये त्यावेळी संपूर्ण माहिती आपण UPSC असेल, आमचा इतर अथॉरिटी असतील त्यांना सबमिट केलेली आहे. आणि त्यात म्हणजे लपवायचं कुठलंच कारण नाही. आणि जी काही ॲक्च्युअली वस्तुस्थिती आहे ते आपण आयोगाला कळवलेली आहे. हे आजच आम्हाला हे जी माहिती मिळाली समाज माध्यमातून मिळालेली आहे, त्याच्या पुढं काय झालेलं काय झालेलं नाही हे काहीच माहीत नाही. हे फक्त ऑनलाईनच माहिती आहे. आणि बरेच दिवस मला ॲक्च्युअली काही लोकांनी मला सांगितलं पण होतं की काही पत्रकार म्हणजे आता ही जी माहिती ऑनलाईन इंटरनेटवर अवेलेबल आहे त्याचे ती स्क्रीनशॉट काढून पहिले 4 अटेम्प्ट ओपनमध्ये आहे, तर जी माहिती इंटरनेट अवेलेबल आहे ती माणूस फेक कसं करू शकेल जर द्यायचं असेल. आणि पूर्ण जी माहिती अगोदरच्या वर्षातलं जे इन्कम जेव्हा जास्त होतं पहिले 4 अटेम्प्ट असताना तर थोडंसं जास्त होतं, जी काही इन्कम लिमिट होतं ना ते संपूर्ण इन्कम सुद्धा आयोगाला दाखवलेलं आहे. पूर्ण जे काही त्याचे रेकॉर्ड्स असतात ते सबमिट केलेलं आहे. नाही नाही, ह्याच्यात काय झालं की काही आणि काय होतं की आपल्याकडं आता सध्या मला वाटतं की एका पर्टिक्युलर व्यक्तीचं एक उमेदवार आहे, त्याची उमेदवारी कॅन्सल झाली, आता बरीचशी चर्चा चाललेली आहे. त्यामुळे कसं होतं की बऱ्याच वेळा ॲलिगेशन सर्वच लोकांविरुद्ध केले जातात. म्हणजे आता की सर्वच लोक चोर आहेत त्या अँगलनं बरेच जण तशी तक्रार करतात. आणि काही आपल्याकडचे मला वाटतंय की आपल्या जिल्ह्यातले काही 1-2 आपल्या म्हणजे कामाच्या याच्यानं ओळख झालेले पत्रकार असतील, ते सुद्धा ह्यात म्हणजे या प्रकरणामध्ये काही जणांनी म्हणजे तुमची आम्ही माहिती उघड करू, तुम्ही बदनाम करू, नाहीतर आम्ही अशी सुद्धा इन्फॉर्मली माहिती दिली. परंतु मी त्याला काही सिरियसली घेतलं नाही. परंतु नाही, याच्यामध्ये ते त्यांनी परीक्षेची डिमांड नाही केली, परंतु इन्फॉर्मली आम्ही असं बदनाम करू वगैरे असं सुद्धा कळवलं आम्हाला. परंतु मी म्हटलं की तुम्हाला माझी कुठलीही माहिती चुकीची नाही आहे. जर तुम्हाला काही माहिती तक्रार करायची करू शकता, त्यात कुठल्याही लपवायचं गोष्ट नाही आहे किंवा काय नाही आहे. आता याबाबत या दोन्ही अँगल जे आहे त्याच्यामध्ये बदनामी असेल किंवा काही माहिती न घेता त्यांनी हे तक्रार केली ना, योग्य ते आम्ही कायदेशीर सल्ला घेऊ आणि त्यानंतर जी काही लिगल प्रोसिडिंग असेल ते आम्ही करू. वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.